अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या निवडणूक प्रचारार्थ 15 एप्रिल रोजी दुपारी जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे नेते अरुण काका जगताप यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढून बीड कॉर्नर जामखेड येथे पक्ष निवडणूक कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। यानंतर महावीर भवन येथे प्रचारविषयी कॉर्नर सभा घेण्यात आली। या सभेत सर्वांसमक्ष जामखेड तालुक्याचे भूषण तथा उपमहाराष्ट्र केसरी वस्ताद बबन काका काशीद यांनी जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। यावेळी स्थानिक राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते प्रवक्ते व अरुण काका जगताप यांनी कॉर्नर सभेतून भाजपावर कडाडून टीका करत राष्ट्रवादी पक्षास मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला। आणि म्हणून या पक्षाने साऱ्या देशाला फसवलंय हे आपण सगळ्यांनी सांगितलं आणि या गोष्टी आपल्याला सगळ्याला सांगायचं। खरं तर आपण सगळेच या ठिकाणी त्यांना प्रचार करतो। कालच कर्जत तालुक्याची गोष्ट आहे। कर्जत तालुक्यातला एक मुस्लिम माणूस की जो वयाने ज्येष्ठ आहे, कार्यकर्ता आहे, असा तर रामशिंदे निवेदन दिला की तुला माझ्या प्रचाराला यावं लागलं। एकही निर्णय आतापर्यंतच्या काळात घेतलेला नाही। मग ते ग्रामीण भागातील विशेष करून शेतकऱ्यांना अनेक असे निर्णय या सरकारने घेतले। सर्वसामान्य गोरगरीब सर्वांना देशधडीला लावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि आपल्याला आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या पवार साहेबांच्या विचारांची आणि त्यांच्या देशभावाची गरज आहे आणि त्यामुळे आपण आता सर्वांनी संघटित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे उभं राहिलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे संग्राम भाई उमेदवार दिलेले पवार साहेबांनी त्यांच्या मागे उभा राहून संग्राम भाईला जास्तीत जास्त कशा मताने कशा पद्धतीने निवडून याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे। सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न केला पाहिजे। आपल्या गावा पातळीवर जे काही मतभेद असतील। न्यूज रिपोर्टर सचिन डोके, S9 मीडिया, जामखेड।